हाय, कशा सगळे? तुम्ही आनंदी असाल, मजेत असाल आणि बिंदास असाल. तर हे बघा रातांब्याचं पन्हं. तर काय झालं, आईकडे गेलो ना तेव्हा त्या रातांब्याच्या झाडावर ना माकडं चढली होती आणि त्यांनी 2-3 रातांबेच मिळाल्या आणि ते पाडले आणि मला ना एवढं तोंडाला पाणी सुटलं, की आता ना याचं पन्हं बनवावं. कारण आम्ही लहानपणी ना याचं पन्हं बनवायचोच. आणि ते बघा रातांब्याच्या बिया काढून घ्यायच्या आणि त्याच्यात पाणी घालायचं, त्याच्यात तिखट, मीठ, साखर असं ना हे मिक्सअप करायचं. हे बघा हातानं ढवळायचं म्हणजे त्याच्या बिया या हातानंच पर्याय नसतो कारण त्या चमच्यानं ढवळून होत नाहीत कारण त्या हातानंच कुस्कराव्या लागतात. तर मी ना आधीच त्याच्या बिया काढून घेतल्या होत्या आणि बघा असं छान असं आहे ना सरबत तयार केलेलं आहे. म्हणजे प्यायला एवढं आंबट गोड आणि छान असतं ना. आत्ता जरी हे केलं तरी तोंडाला एवढं पाणी सुटतंय बघा छान अगदी ना ग्लासभर हे सरबत तयार झालं. आणि हे सगळंच गाळून घ्यायचं नाही त्या बाकी बिया असतात ना त्या मऊ असतात पण खायला इतकं प्यायला एक नंबर भारी ना. थँक्यू.